गेल्या 5-7 वर्षात नगर जिल्ह्याचं राजकारण बरंच बदललंय। कधी काही कॉम्रेड, त्यानंतर काँग्रेसी व त्यानंतर राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली असलेला हा जिल्हा आता भगवा झालाय। विवेक कोल्हेंच्या रूपाने भाजपनं या जिल्ह्यात 15वा आमदार दिलाय। नगर जिल्ह्याच्या याच बदलत्या राजकारणाचा विचार केला तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका चांगल्याच रंगतदार होणार आहेत। गेल्या 4 वर्षापासून रखडलेल्या या निवडणुका आता येत्या 2-3 महिन्यात जाहीर होतील अशी शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। याच निवडणुकांच्या अनुषंगाने इच्छुकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात सध्या लग्न सोहळे, वास्तुशांत्या, व्यवसायाचे ओपनिंग, दशक्रिया विधी, 10वे 13वे असं सगळंच कव्हर करण्याचा सपाटा लावलेला दिसतोय। 40 डिग्रीच्या तापमानातही हे इच्छुक सध्या जोरदार तयारी करताना दिसत आहेत। भर उन्हात डोक्यावर उपरणं ठेवत दिवसाला अगदी 4-5 लग्न सोहळ्यांना हजेरी लावत जात आहेत। नेमकं काय आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं गणित, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राज्यातील 32 जिल्हा परिषदांपैकी 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या। फेब्रुवारीत त्यांचा निकालही जाहीर झाला। याच निवडणुकांसोबत 125 पंचायत समित्यांचीही निवडणूक झाली। परंतु आरक्षणाच्या 50% मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका मात्र रखडलेल्या आहेत। तर आरक्षण 100% गेलेलं नंदुरबार, आरक्षण 93% गेलेलं पालघर, आरक्षण 78% गेलेलं गडचिरोली, आरक्षण 73% गेलेले धुळे, 66% गेलेले अमरावती, 63% गेलेले चंद्रपूर, 59% गेलेले यवतमाळ, 58% गेलेले अकोला, आरक्षण 57% गेलेलं नागपूर, 57% गेलेले ठाणे, 57% गेलेले गोंदिया, 56% गेलेले वाशिम, 56% गेलेले नांदेड, आरक्षण 54% गेलेलं हिंगोली, 54% गेलेले वर्धा, आरक्षण 54% गेलेलं जळगाव, 52% गेलेला भंडारा, 52% गेलेले लातूर, 52% गेलेलं बुलढाणा अशा 19 जिल्हा परिषदा होत्या। ओबीसी आरक्षणामुळे या सगळ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकात न्यायालयात पोहोचल्या। निवडणूक अडकलेल्या जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्याचाही समावेश होता। खरं तर नगर जिल्हा परिषदेचं आरक्षण हे 49%च होतं, परंतु जिल्ह्यातील अकोले पंचायत समितीमध्ये 83% तर श्रीरामपूर पंचायत समितीमध्ये 63% ओबीसी आरक्षण काढण्यात आलेले आहे। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात घेतलेल्या 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये नगर जिल्ह्याचा समावेश होऊ शकला नाही। या रखडलेल्या निवडणुकांबाबत काल सोमवारी सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी झाली, परंतु कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली। निवडणूक आयोग व राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर सुनावणी देण्याचे निर्देश दिले। त्यामुळे ही निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। आता कदाचित पावसाळ्यात याबाबत निकाल लागल्यानंतर पावसाळ्यात किंवा दिवाळीत या निवडणुका होतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे। यापूर्वी याच वादावर जानेवारीत त्यानंतर फेब्रुवारीत सुनावणी झाली होती, परंतु या सगळ्या सुनावण्या लांबणीवर पडल्या। आता मे महिन्यात सोमवारी पुन्हा सुनावणी झाली, परंतु उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर याबाबत निर्णय देण्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे। त्यामुळे याबाबत पावसाळ्यात निकाल येण्याची व त्यानंतर लगेच निवडणुका लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। गेल्या 4 वर्षांपासून गाव पुढाऱ्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न पडत आहेत, परंतु निवडणूक लांबल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागात गाव पुढारी पुन्हा सक्रिय झालेले आहेत। मतदारांसह गर्दीच्या ठिकाणी हजर राहणे, सार्वजनिक कार्यक्रमांची हजेरी वाढवणे यावर सध्या या गाव पुढाऱ्यांचा भर असल्याचे चित्र आहे। नगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून असलेली भगवी लाट जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे महायुतीतील पक्षांकडे गाव पुढाऱ्यांचा ओढा वाढल्याचे दिसत आहे। त्यातच काही जिल्हा पातळीवरील पक्ष, आघाड्या याही तयारीत असल्याच्या चर्चा आहेत। त्यामुळे राष्ट्रीय पक्ष व स्थानिक आघाड्या अशी सगळी खिचडी आगामी निवडणुकात दिसेल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। यापूर्वीच्या निवडणुका या 2017ला झाल्या होत्या। गेल्या 9 वर्षात निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे अभी नहीं तो कभी नहीं म्हणत अनेक इच्छुक वाटेल ते करण्याच्या तयारीत आहेत। शिवाय या 9 वर्षात नवी पिढी ही राजकारणात उतरण्याचे स्वप्न उराशी बाळगून कामाला लागली आहे। त्यामुळे यावेळच्या निवडणुका या रंगतदार होतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। मित्रांनो, तुमच्या पंचायत समिती गणात व जिल्हा परिषद गटात कोण इच्छुक आहेत त्यांचं नाव कमेंटमध्ये जरूर सांगा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।